टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हर हर महादेव, जय जय श्री राम। सर्वप्रथम समस्त त्र्यंबकेश्वर आणि नाशिकवासियांना येणाऱ्या कुंभमेळ्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता कुठे काय चाललंय हे आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। कलेक्टर, नाशिकचे आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये संत महंतांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत। तर त्याच्यामध्ये आमचे काही परमस्नेही आहेत, जसे महंत सुधीरदासजी, भक्तिचरणदासजी यांच्या काही वक्तव्य आमच्या कानावर पडत असताना एकीकडे दुःखही होतं, एकीकडे हसू पण येतंय की यांना अजूनही अभ्यासाची गरज आहे। त्र्यंबक या खर आणि दूषण म्हणजे प्रभू श्रीराम जेव्हा नाशिकला आले तेव्हा खर आणि दूषणाचा वध केला होता, तशा खर आणि दूषणाच्या भूमिका न बजावता आपण भक्तीचं वरदान घ्यावं। महादेव आमचे सगळ्यांना भक्तीचं वरदान म्हणजे भक्ताची कुठलीही गोष्ट बघत नाही, ते सरळ त्यांना वरदान देतात। रावणाला सुद्धा दिलं। तर ज्या काही प्रमाण देत आहात आपण, तर त्र्यंबकेश्वरलाच कुंभमेळा होतो, इथेच त्याची प्रमाण आहेत। 7 नद्या, 5 नद्या ज्या ठिकाणी आहेत असे कितीतरी उल्लेख आहेत, ज्यांचा संगम आहे तिथे त्र्यंबकेश्वरला, तिथे कुंभमेळा होतो। याचे अनेको पुराणांमध्ये उल्लेख आहेत। पुराण फार प्राचीन आहेत। महानुभाव पंथ, त्याची सुरुवात आपल्या सगळ्यांना माहिती आहे कधीपासून आहे। त्या महानुभाव पंथाच्या श्री लीळा चरित्रामध्ये त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होतो, हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे। आत्ताच्या कालानुसार जर आपण बघितलं, आणि त्र्यंबकेश्वरला गौतम ऋषींची परंपरा, ज्या गौतम ऋषींनी गंगा गोदावरीला पृथ्वीवरती येण्यासाठी हजारो वर्ष तप केला, त्या गौतम ऋषींना हे वरदान मिळालं। त्या गौतम ऋषींच्या माध्यमातून मां गंगेला सुद्धा एक वरदान मिळालं। ज्या वेळेस गौतम ऋषींनी गंगा गोदावरीला इथे प्रकट केल्यानंतर गंगेनी जेव्हा गौतम ऋषींचं स्नान झालं, त्यावेळेस गंगा मैया लुप्त होऊन चालली होती। तर त्यावेळेस सगळे देव आले आणि त्यांनी सांगितलं की हे तर सृष्टीच्या उद्धारासाठी नव्हे, तो सगळ्यांनी गंगेला प्रार्थना केली की तुम्ही इथे थांबा। तर त्यावेळेस गंगेने महादेवाला प्रश्न विचारला की मी इथे थांबून काय करू, मी सगळ्यांचे पाप धुणार आणि मी मलिन होणार। तर त्यावेळेस महादेवांनी गंगेला वरदान दिलं की 12 वर्षांनी, म्हणजे जेव्हा गुरु हा सिंह राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आम्ही सर्व देव येऊन तुझ्यामध्ये स्नान करू। तेव्हापासून ही परंपरा आहे। तेव्हापासून सगळे आखाडे आपापले देव घेऊन, सगळे संत जे बाहेर असतात त्यावेळेला, त्या काळामध्ये ते समस्त ऋषी येतात आणि त्या आपल्या देवतेबरोबर स्नान करतात, आणि प्रत्यक्ष देव, अदृश्य शक्ती ज्या आहेत त्या पण येऊन स्नान करतात। असे अनेको अनुभव इथे लोकांना येतात। या सगळ्या गोष्टींचा पुराणामध्ये उल्लेख असताना कुठेतरी जुना घडलेला पेशवेकालीन वाद, शैव वैष्णवांचा पुन्हा उकरून काढण्याचा एक प्रकारे हा दुष्ट प्रयत्न म्हणावा लागेल असं आमच्या नजरेस येतंय। तर कृपया तो कोणी करू नये। समस्त हिंदू अनेको वर्षानंतर एकवटलेला आहे, त्याच्यामध्ये शैव वैष्णव हा कुठल्याही प्रकारचा वाद न करता आपण सगळ्या हिंदूंनी एकत्र राहून, आणि कुठलेही व्याकरणाचे प्रमाण देता, व्याकरणाचा आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचा कुठलाही संबंध नाही की नाशिक नाव लघु आहे म्हणून आधी त्र्यंबकेश्वर मोठा आहे, ते काही नवरा बायकोचं नातं नाही। जसं तुम्ही नाव प्रमाण देता उमा महेश्वर, लक्ष्मीनारायण, ते पती पत्नी आहेत। आणि मग असं उद्या उठून कोणी काही म्हणेल, चायना येईल भारताला म्हणेल, उद्या आजूबाजूचे छोटे मोठे देश येतील की ते म्हणतील आमचे ही सगळी जागा आमचीच आहे आणि हे सगळी जमीनही आमचीच आहे। असं कुठल्याही प्रकारचा वाद न करता आपण याला पूर्णविराम द्यावा अशी विनंती। तरी हवे असल्यास, कुंभमेळ्याचे कुठलेही प्रमाण बघायचे असल्यास आपण त्र्यंबकेश्वरी यावं, याच्यावरती चर्चा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।